महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला शहरात स्वच्छतेला वेग, 3 यांत्रिक स्वीपर मशीनचे लोकार्पण, धूळ नियंत्रणासाठी मनपाची मोठी झेप, मुख्य रस्त्यांची सफाई होणार अधिक प्रभावी। शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी अकोला महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन नागरी 2.0 अंतर्गत 3 अत्याधुनिक मेकॅनिकल स्वीपर मशीन प्राप्त झाले। या मशीनचे लोकार्पण महापौर सौ शारदा खेडकर, आयुक्त डॉक्टर सुनील लहाने व अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडले। या यंत्रामुळे मुख्य रस्ते, बाजारपेठा व चौकातील सफाई अधिक जलद, प्रभावी आणि आधुनिक पद्धतीने होणार आहे। मशीनमध्ये प्रगत ब्रश व शक्तिशाली व्हॅक्यूम प्रणाली असून धूळ थेट आत खेचली जाते। विशेष फिल्टर सिस्टीममुळे धूळ पुन्हा हवेत जाणार नाही। तसेच PM10 मानकांनुसार प्रदूषणावर नियंत्रण राहणार आहे। पाणी न वापरता ड्राय मोडमध्ये ही सफाई शक्य असून गरजेनुसार वॉटर स्प्रेची सुविधाही देण्यात आली आहे। कमी आवाज, सोपी देखभाल आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीमुळे शहर स्वच्छतेत या यंत्राची महत्त्वपूर्ण भर पडणार आहे। अकोला महापालिकेला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रयत्नानं अकोला महापालिकेला 3 मेकॅनिकल स्वीपिंग मशीन मिळाल्या आहेत। या माध्यमातून अकोला शहराचे सर्व मुख्य रस्ते हे चांगल्या पद्धतीने साफसफाई होणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये अकोला शहरात ज्या ज्या मशीन साफसफाईसाठी निघतील त्या घेऊन त्या माध्यमातून सुद्धा साफसफाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आमचं एकच लक्ष्य आहे की अकोला स्वच्छ झालं पाहिजे। महाराष्ट्र राज्य शासन स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत आज आपल्या अकोल्याला 3 मेकॅनिकल स्वीपर मशीन प्राप्त झालेले आहेत। याच्यामुळे निश्चितच आपलं अकोला शहर हे धूळमुक्त होणार। अकोल्याचे पालकमंत्री आदरणीय आकाशदादा फुंडकर, अकोला पूर्वचे आमदार आदरणीय रणधीर भाऊ सावरकर, अकोला जिल्ह्याचे खासदार अनुपदादा धोत्रे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे आज आपल्या अकोल्याला ह्या 3 स्वीपर मशीन प्राप्त झालेल्या आहेत। आता निश्चितच आपलं अकोला शहर हे धूळमुक्त होणार। ही देवेंद्रजी यांना अकोलेकर व माझ्याकडून धन्यवाद देते। राज्य व केंद्र शासनाला पण मी माझ्याकडनं धन्यवाद देते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला।